तर नमस्कार मित्रांनो. रात्री अवकाळी पाऊस आला होता, आपल्याला लय मोठं नुकसान झालं. रात्री हे पण पावसातच होतं बघा, बादल म्हणजे बाहेरची गुरं पावसातच भिजली रात्री. तर त्याच्यात बगीरा एक्सपायर झाला रात्री. म्हणजे नंतर मी बघितलं तर त्याचे भिजल्यामुळं का कशामुळे काय हातपाय एकदमच कडक झाले होते. म्हणजे असे अचानकच. काल तो व्यवस्थित होता, पण पाऊस एवढा होता ना, मग मी बाहेर नाही निघलो. म्हणजे दिवसभर ऊसाचं वाढ आणायचं वगैरे काम होतं. मग त्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला आणि पाऊस लईच वेळ चालला. तर तुम्हाला सांगतो बगीरा पण गेला बरं का. आणि हे बघा, हे कडोळ आहे ना, तर हे असं एकदम झोपलं आहे सगळं. तिथं मध्ये समोर ते लिंबा जागा आहे, जिथं जिथं वाढलं होतं तिथं असं सरळ सगळं लोळतच गेले. वरची मका आहे ना, मका पण लोळली. आणि रात्री धनश्री पण पावसातच होती. पण धनश्री बगीरा आधीच वीक होता ना, तर त्याच्यामुळं आणि पावसाच काय होतं ना, थेंबाले मोठाले राहते त्याच्या. आणि तो आधी गरज वीक होता, त्याला मी मधात बांधला असतं. पण पावसच लईच अचानक आला आणि विजा तर लई कडकडत होत्या. म्हणजे जवळच विजा गडगड करत होत्या. मग त्याच्यामुळं बाहेर राहिले गुरं. सर रात्रभर टाटलं ना, त्याच्यामुळे आता कसं आराम चालू आहे त्याचा झोपून. आणि पाऊस पण आहे ना एकदमच लय मोठा झाला ना, तर त्याच्यामुळे हा बघा नेपेर तोडला नाही बघा, सगळा लोळला आहे. आणि हा समोरचा नेपेर पण म्हणजे एवढा उंच होता ना, तर सगळा लोळला आहे. आता नेपेरचं काय माहीत, नेपेर व्यवस्थित राहील. म्हणजे कडवळ मका आहे ना, तर ते आता सोडूनच जाईल. आणि लवकर संपावं लागतात ह्या गोष्टी चाऱ्याच्या. गुरांचा एवढा कंटाळा आला आहे ना, चारा सगळा लोळून गेला आहे. तोडायला डबल टाईम लागतो. आणि एक लाईन दुसऱ्या लाईनवर पडलेली असते, ती व्यवस्थित ओढता येत नाही. परत लवकर मग चारा उगून येत नाही. परत ती लाईन त्याच्यावर लोळलेली असल्यावर मकाचं पण भरपूर नुकसान झाले. आंब्याचं तर विचारू नका, म्हणजे एवढे कॅरेट दीड कॅरेट आंबे खाली पडलेत वाऱ्याने. आंब्याचं पण नुकसान झालं आहे. नेपेर आणि 3 गोष्टी लोळल्यात. आपण रसन त्याला ऊस दिला होता ना, तर त्याच्यातला काय ऊस परत आला आहे. तो ऊस परत बैलगाडीत वाढ आहे. ह्या ऊसाखाली थोडं वाढ आहे. काय ऊस इकडे टाकला आहे. आणि ह्या ऊसाच्या पलीकडे शेडमध्ये पण वाढं टाकले. आता वाढं भरपूर झाले, म्हणजे 5-6 दिवसात झाले. आणि ऊस हे मिळून एक हप्ताभर तर एवढं खायला जातेच. तर नेपेर लोळलेलं बहुतेक वाया जाते वाटते. मका नेपेर काय करावं कळतच नाही. हे लईच म्हणजे अनिश्चितता असते बाबा शेतीत. आता रात्री मला वाटलं पण नव्हतं एवढा पाऊस येईल जबर. म्हणजे पाऊस लय मोठा झाला, सगळं लोळून पण गेलं, नुकसान झालं. तो ऊस पण त्या रसून त्याला घेतलं नाही. आपण काय केलं होतं, गुरांसाठी 3 शेतं ठेवले होते. आणि ज्या शेतात मोठा ऊस होता ना, तर ते शेत मी अगोदर चालू केलं. मग त्याच्यामुळं 2 शेतं तसेच राहिले आणि एकच शेत संपलं. मी इकडचे 2 शेतं चालू केले असते ना, तर हे 2 शेतं संपले असतील, ते एकच शेत राहिलं असतं. ऊस पण मीच ठेवायला लावलं होतं घरच्यांना, की राहू द्या गुरांना म्हणून. आणि तो अंगलटच आला. इतकी म्हणजे अनिश्चितता असते ना, तर त्याच्यामुळं बाकी गुरं करतात आराम. आता मित्रांनो, आता आलो मी मैदान बघायला. मैदान आपल्या गावाजवळच होतं. तर भरपूर गाड्या आल्यात. 43 गट आहेत. म्हणजे 6 गाड्या म्हटलं तरी साईज 24 आणि त्यावरच्या 18, म्हणजे 250 गाड्या आल्यात जवळपास म्हणायचं. 500 बैल आलेत. तर आता गट येतात, एक 20-25 गट झालेत अगोदरच. आणखीन एक 20 गट राहिलेत म्हणायचं. नक्की सांगते ना नाही, बहुतेक 25 गट झालेत वाटते आतापर्यंत सगळे. आणि काही गट येत आहेत इकडं आणखीन. छान आहेत राव. बघा हे छान आहेत बैला. हे दोन्ही एका बैलगाडीला होते दोन्ही. मला तर बैलच बघायला आवडतं. म्हणजे शर्यतीपेक्षा मी जास्त बैलच बघायला येतो. आता ओम आणलाय शर्यत बघायला. ओमने ह्याच्या आधी बघितलीच नव्हती, तर आता ओमला पहिली वेळेसच आणले. मग त्याला मी तिथं गट दाखवले 1-2 ओमला. त्यानंतर बैल कसे पकडतात. आता आम्ही आलोत बैल बघायला. तर बैल तर शर्यतीचे सगळेच चांगले आहेत, छान आहेत. काही ॲव्हरेज आहेत, काही लईच मस्त बैल आहेत. हा ये लवकर मित्रांनो. ते बघा ते पिकअप चाललंय. ह्या पिकअपमध्ये बैल भरलेत, ह्या गाडीत बैल भरलेत. तुम्हाला आपण बैल भरलेले बघू. आता गट सगळे झालेत. आता सेमीसाठी थोडंसं टायमिंगमध्ये घेतात. भैया कुठले बैल आहेत तुमचे? बैल छान आहे. खाडेवाडी कुठं आली? नांदूर बशी. हां चालतंय, छान बैल आहेत.
हे आदतच आहेत ना, मधल्यान दात लावलाय ना. हा इकडं बैल भरलेत, परत इकडं गाडा वगैरे भरून चालू आहे त्यांचं जायचं. असं आहे का, शिरस पार हे का. हां छान आहेत बैल, हे बैल आहेत छान. काय नाव ह्या बैलाचं? टिंग्या. आणि ह्याचं सैतान. हां टिंग्या सैतान छान आहे. हां गुलाल येतले का, छान आहेत बैल छान. हे बघा आता ह्यांचे बैल पण चालले. म्हणजे आता बरेच बैल चाललेत. तर बघा ही गाडी सोडायची तयारी चालू. हा बैल किती मोठा आहे, हा चांगला मोठा बैल आहे. तर बघा काही बैल, भरपूर बैल आता घरी जायच्या तयारीत आहेत. मी सगळे बैल बघितले बरं का, तुम्हाला फक्त आत्ता दाखवलं आहे, म्हणजे उन्हात मी व्हिडिओ बनवलाच नाही, पण आता तुम्हाला बैल दाखवतो. मज्जा येते बरं का. म्हणजे आता आपल्या हे बघा हा गटपास बैल आहे, बहुतेक ह्याचा जोडी तो वाटते काय, मला पण नक्की माहीत नाही, पण मज्जा येते शर्यत बघायला आपलं कधीतरी. म्हणजे आपण रोज तर काय जात नाही, पण कधीतरी छान वाटतं बघायला. हे बघा हा बैल बहुतेक गटपास असावा, गटपासच आहे, कारण की ह्याचा गट मी बघितला होता ना. छान बैल आहे, तब्येत वगैरे छान आहे. हे बघा छान छान बैल आहेत. म्हणजे माझं कसं आहे, आपल्याला शेतातलं काम नसेल आणि जवळ असेल ना, तर मग मी शर्यतीला नक्की येतो. म्हणजे ॲडजस्ट होत असेल ना आपल्याला, तर नक्की यायचं. ते बैल बघा ते पण पिकअप चाललं आहे घरी. काय काय बैल भरपूर मार्के असतात, काही म्हणजे गरीब असतात. बघा जे जवळचे बैल असतात ना, तर ते 3-3 बैल येतात, एका गाडीत 3-3 बैल आलेत. ह्या मैदानात ना गाडा मालकांना हा फायदा ना, की ह्या मैदानामध्ये बैल बांधण्यासाठी जागा तर भरपूरच आहे, पण झाड पण लय मोठे होते सावलीसाठी, किंवा असं ताडपत्री वगैरे बांधण्यासाठी, कापड बांधण्यासाठी ना झाडं तुम्हाला सांगतो. हे बघा इकडं पलीकडं आणि तिकडच्या बाजूला असे सगळे झाडच आहेत हे. आणि जास्त झाडं पलीकडच्या साईडला आहेत, पण तिकडं लवकर आलेले गाडीवाले तिकडं थांबलेत ना, तर त्याच्यामुळे. नाही तर पलीकडच्या साईडनी भरपूर झाड आहेत. म्हणजे निवारा करायची जास्त काही गरज पडली नाही म्हणजे बैलवाल्यांना, कारण की झाडांची संख्या भरपूर आहे इकडं. थांबा हा बैल. बाबा कुठला बैल आहे, कुठला बैल आहे? हां बायाळाचा. हां चालतं. आणि ह्याला पायरा कोणता होता, म्हणजे इथं बांधलाय का बाजूला कुठं? बरं बैल गरीब आहे, शांत आहे तो, बाबांना काही करत नाही, म्हणजे शांत बैल. ह्याने पण गट काढलाय, ह्याने पण गट काढलाय. बहुतेक हे एका ग्रुपमधले बैल असतात, म्हणजे जवळच्या गावचे किंवा एका गावातले असं काय. हा बैल थोडा बघजूर सारखाच आहे, व शिंड शिंगात आणि अंगात पण कांबळ वगैरे, मला तर तसं वाटतंय थोडं थोडं. छकडी मारतात बैलगाडीत. हे तर किती छोटं पिल्लू आलंय, ह्याला तर पळलं का नाही काय माहीत, नाही तर प्रॅक्टिस करायला आणलं असेल रिहर्सलसाठी, पण लयच छोटं पिल्लू आहे. मित्रांनो ह्या मैदानात ना सगळे 44 गट झालेत, आणि प्रत्येक गटात 8-8 बैलगाड्या सोडल्या होत्या. म्हणजे 8 चोक 32 आणि 8 चोक 32 आणि वरची 4 8 चोक 32 परत, म्हणजे ते 320 आणि परत ह्या 30, म्हणजे 300-350 गाड्या आल्या त्या, जवळपास 360 अशा गाड्या आल्या होत्या सगळ्या. हे बघा इकडं सगळी झाड आहेत म्हणजे निवाऱ्यासाठी. आणि इथं ना भरपूर मोठ्या पटांगणामध्ये बैल पसरले होते, म्हणजे सगळीकडे पार इकडं ह्या झाडाच्या कोपऱ्यापर्यंत ना. तर का प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक बैलाला सावली होती. ह्या मैदानाची एवढी गोष्ट लई चांगली झाली बरं का, की सगळ्या बैलांना सावली भेटत होती, म्हणजे कोणी उन्हात नव्हतं. बघा इकडं सगळे झाड आहेत आणि स्पेस भरपूर मोठा आहे. हे बघा इकडं पलीकडे शेत आहे ना, तर शेतात काही पिकच नाही, म्हणजे इकडं जरा पाणी कमी ना, तर त्याच्यामुळे शेतात काही पिकच नाही. आणि दागूट पण जवळ आलेली, आणि त्याच्यामुळे पिकं नसतात ह्या टायमाला शेतात, तर असं आहे. आणि ह्या गायरानामध्ये तर इकडं किती मोठी जागा आहे. हे बघा ह्या बैलाला खरी सावली भेटली बरं का, म्हणजे एकदम खड्ड्यात वर करंजीचं झाड आहे. मला बघून लयच भितरला ना तो बैल. हा बैल पण गटपास आहे, भरपूर छान बैल आहे, मला आवडला हा बैल. म्हणजे एकदम पांढरा शुभ्र मस्त छान, आणि पळायला पण चांगला आहे. म्हणजे
अरे बहुतेक मारतोय वाटते तो, पण त्याच्या मालकाला मारत नाही म्हणून ते एक दाव्याने. छान आहे एकदम, दिसायला लय छान आहे पांढरा. मला तर काळ्यापेक्षा पांढरे बैल छान दिसतात. किती पटांगण या मैदानात बघा. बैल कसे सावलीत बसलेत हा, 1 2 3 आणि इकडे 2 आहेत असे. परत ह्या झाडीत 2-3 बैल आहेत ह्या झाडाच्या पलीकडे एकदम सावलीत. इथून 150-200 फूट पलीकडे 2-3 बैल आहेत असेच झाडाच्या सावलीत. इथं सावलीची लय भारी सोय झाली बरं का बैलांची. जिकडं बाबा तिकडं झाडीचे. ह्या बैलाला पण दुपारी त्या झाडात सावली होती, आत्ता उन्हाळे पण. हो ना, छान आहेत बैल. तू कोणता बैल मिळतो तर तो पांढरा गटपासचा? हा, आपल्या वस्तीवरचा शंभर बरं का, ज्याला आपण एकदा पवनी घातली होती ना आणि एकदा व्यायामाला जाताना बघितलं होतं, तर तो शंभर तो त्याने आज गट काढलाय, तर सेमीसाठी गेलाय खाली. पांढरा बैल यार तिकडे गेलो तो मी बघितला, पण दाखवायचंच राहिलं तो बैल. आता सेमी चालू आहे, मला वाटतं आज फायनल बघून जातात ते काय. नाही नको, लय उशीर पण नको करायचं, घराजवळच आहे पण मला घरी जरा काम आहे. 4च आहेत. नाही 5 आहेत ना. कुठे आहेत 5? खाली 5वी येणार आहे घोटाळाचा. आता सेमी थांब पहिल्या सेमीचं ऑब्झर्वेशन हा सेमी पळवणारा किती चालते जरा माग येत नाही त्या दाव्याला चिटकून पाया. चला आता ही सगळी मग सरकार तो सरकार आपला घोड्यावाला बादलवाला आणि हा शंभू हा उजव्या खांदीत चालतो. उजव्या खांदीत चालतो ना रे, कुठं माऊली उजव्या खांदीत चालतो ना फक्त. हां शंभू मस्त. आता याची झुपणी चालू आहे म्हणजे झालीच म्हणायचं. आणि शंभूला पलीकडे जोडी तसाच. हा तो बैल ज्याला आपण तळ्यावरती पोहायला नेलं होतं. लय चढ करतात छान बघितलं. पांढरा बैल छान आहे बरं का मित्रांनो. हा किल्लारवाला बैल छान आहे, म्हणजे बैल तर सगळे छान आहेत. हा पांढरा बैल मी काय करतो माहिती मित्रांनो, इथं सेमी सुटली बघायचे, नंतर कुठल्या तासावरचा बैल आलाय हे लाईव्हला लगेच बघायचं. उशिरा कळालं 5 गाड त्याला म्हणजे बाद आहे काय. हा पाय पुढे आल्या बाद पण ऑब्जेक्शन घेतात ना तिकडं. हा नंतर कॅमेऱ्यातून ऑब्जेक्शन घेतात. हां त्यामुळे सगळे लाईनीच माग. पण पुढं इथभर माग जाऊन देत नाही, त्या रेषेला चिटकूनच मध्ये पाय. म्हणजे पळत आणि रेषे पुढं झेंडा पडायचा तेव्हा जर पाय पुढं असेल तर बघत होता. हा काय मग पराक्रम लावते ते बैल. हा काय मग कार्यक्रम करणार ते बैल. बघ ना किती शांत आहे ते पाय तरी खाली ते बघ ना. त्याला माहिती आहे रेषेच्या मागं पाय ठेवायचा आहे हे. बघ किती कटाकटी पाय घेतला. येऊ नाही तर त्याच्या अलीकडची गाडी लागणार. ओम काय बोलतोस. झालं फॉल ते तर छान छान बैल आहेत. चला इकडं आपला शंभू पलीकडे 3 नंबर तासावर आहे शंभू. बघूया काय होतं. तुला कोणती गाडी येईन वाटते सांग. 3 नंबरची का मला वाटतं ही
5 नंबरची गाडी आणि त्या निळ्या हिंगोळवाला बैल निळ्या कलरचा. शांत आहे त्यामुळं हो का ती हानी फडफड पलीकडं हो तिले गरम केले म्हणजे वाचते ना. तिले गरम केले त्यांनी. हॅलो 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 लिंब्याला निघायला लागलोय. आपल्या इथली एक झाली गटपात झाली. आता त्याचं चालू आहे सिमी. हा रोडच्या तू कुठं आहे? हा फॉल झाले राव फॉल झाले. नाही फिरून आणते ना उचलून ह्याच्या मागे उचलून कशी आणते. बरं झालं केला थोडा गरम तरी. गट झाले फायनल आहे. फायनल आहे रिहर्सल करते. संतराम कुठे गेलं. चला आता आलोय घरी शर्यतीन. फायनल नाही बघितली. आपले गुरं का म्हणते गावरांगा. हे डुबरीचं तुम्हाला सांगतो बरं का. डुबरीला ओमने फोन केला ना तर डुबरी काल तर काही खात नव्हती बरं का. पाणी पण संध्याकाळीच पिली होती. दिवसभर पिली नाही डायरेक्ट संध्याकाळीच थोडं पाणी पिली. दिवसभर खाल्लं तर काहीच नाही तिने. मित्रांनो संध्याकाळी चालू आपले कणस भाजायचे. इकडे आपल्याला भाजलेत कणस. हे आहेत आपल्या शेतातले मकाची कणस. जी मका मी बैलांना तोडून आणत होतं ना तर ती मका राहिलेली मका परिपक्व झाली होती. अशी कणस झाली होती आपल्याला खाण्यासारखी. एक मी हातात घेऊन दाखवतो तुम्हाला. आणि हात आता थोडेसे खराब आहेत म्हणजे धुतले वगैरे नाहीत. तर हे बघा असे मस्त छान कणस भाजलेत आहे. आता भाजायचे चालूच आहे तिकडे जाळावर. तरी असे कणस आहेत छान. तर मित्रांनो आता लाईट गेली त्याच्यामुळे मी आलो स्लॅपवर झोपायला. स्लॅपवर लईच गार वारं सुटते ना. मला खाली घाम येत होता वरती गार वाटते. आणि वरती मी झोपत नाही कारण की 3च्या नंतर उन्हाळ्यात पण 3 वाजल्यानंतर थंडी वाजायला सुरुवात होते. 3 ते 5 थंडीच वाजते उन्हाळ्यात पण गावाकडे. स्लॅपवर झोपलं ना थंडीच वाजते. मला आजचा दिवस म्हणजे लयच बोर गेला. आपलं काल अवकाळी पाऊस आला ना लयच अचानक लय मोठं नुकसान झालं. मकाचं झालं निपेरचं झालं. आपला बगिरा गेला त्याच्यात. परत धनश्री पण लय झोडपली काल पावसात. धनश्री पण म्हणजे पावसात ती पण बाहेरच होती. म्हणजे सहसा मोठ्या गुरांना काय होत नाही. बादल पण बाहेरच होतं पावसात. पण समजा मोठ्या गुरांना काय होत नाही. पण बगिरा तर गेलाच आणि धनश्री गेली. आता बगिराचं असं नाही बरं का म्हणजे गोरा होता म्हणून नाही. तर त्याला ह्या 22 तारखेला 3 महिने झाले. तर त्याला दूध तर आपण पाजलं होतं. माझी भैयाने दूध बंद केलं होतं. पण परत मग मी त्याला बाहेर काढून दूध पाजलं होतं. म्हणजे ओमच रोज दूध पाजायचं त्याला. 1.5 लिटर 2 लिटर असं ओम. कधी 4 बाटल्या कधी 3 बाटल्या असं पाणी हे दूध पाजायचं ओम त्याला.
पण त्याला काय झालं माहिती का, मी जंताचं औषध दिलं, त्याला संडास लागली, तो संडासनी जास्त वीक झाला आणि त्याला शेडमध्ये ना गरमी सहन होत नव्हती. म्हणजे गावरान गुरांना काय प्रॉब्लेम होत नाही, पण जरशा गुरांना शेडमध्ये गरमीच लई होती. मग त्याने त्याला काय व्हायचं, ते खाल्लेलं अंगीच लागत नव्हतं त्याला, सारखं म्हणजे लाकायचंच. आमच्या लोकल भाषेत लाकणं म्हणतात, म्हणजे धापा टाकणं. तर तो गरमीने जास्त धापा टाकायचा हालचाल, तर त्याला सहनच झाला नाही, तो गरमीने जास्त वीक झाला. परत मी जंताचं औषध दिलं, त्याने जास्तच वीक झाला. तर दुधाचं वगैरे नाही, तर आपण त्याला दूध चांगलं पाजलं होतं, म्हणजे जेवढं पाजायचं तेवढं दूध त्याला आपण पाजलं होतं. पण काय होतं, गुरं पण जास्त आणि बाकी त्याला बाकी काय अडचण होती, म्हणजे गोडचूड वगैरे असं काही नव्हतं त्याला, सगळं व्यवस्थित होत होतं. आणि नंदिनीच्या बाजूलाच होतं ना, तर त्याच्यामुळं काय नाही, पण जरशा करून नव्हतं त्रास. परत आंब्याचं पण लय नुकसान झालं. म्हणजे आजचा दिवस मी शर्यतीला गेलो, पण समजा बोरच गेला जरा आजचा दिवस. चला आता संध्याकाळी परत लाईट गेली, रात्री पण लाईट नव्हते, रात्री पण म्हणजे पाऊस आला, लाईटीचा घोटाळा झाला. ते आज 11 वाजताच लाईट आली होती, 11 वाजता अर्धा तास राहिली, परत लाईट गेली. मग मी शर्यतीला गेलो, कधी आली काय माहिती. परत मग मी शर्यतीतून आल्यावर लाईट होती, पण परत मग 9 वाजता 9 नाही 10 वाजता लाईट गेली बघा. परत मग 10 वाजता लाईट गेली, तर मग मला गरमी सहन होईना घरात. मग त्याच्यामुळे मी स्लॅपवर आलो. तर इथं वारं चालू, इथं तर गार वाटायला लागलं. मग इथं अंथरूण पण लागतं आणि पांघरायला पण लागतं स्लॅपवर. घरात झोपलं तर पांघरायला नाही लागत, स्लॅपवर लागतं. आणि परत दुसरी गोष्ट काय सांगायची, परत आपली सिंगल फेजची मोटर होती ना कुट्टी मिशनची, तर ती पण आज जळून गेली. म्हणजे आजचा दिवस सगळा शांतच झाला. पण मग त्याच्यामुळं परत मग गुरांना खायला टाकायला उशीर झाला. म्हटलं आता लाईट रात्रीची 3 फेज लाईट आल्यावर कुट्टी करून गुरांना रात्री 9:30 वाजता टाकता येईल म्हटलं खायला. पण ती 3 फेजची मोटर पण चाला ना, सिंगल फेजची तर पप्पांकडून मी तिकडं मैदानात होतो त्यावेळेसच ती जळून गेली. मग 3 फेज आपल्या नव्या कुट्टी मिशनची मोटर आहे ना, तर ती पण आपल्या पाहुण्यांची, पण ती पण चाला ना, म्हणजे डीपीत प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यामुळं मग परत मग मी आता तुम्हाला सांगतो 11 वाजले असतील बघा, 10:30पर्यंत परत मग तिथं गुरांना वाहाडं खायला टाकत बसलो. मग कुट्टी नसल्यावर असं सुट्टं टाकावं लागतं. आत्ता वैताग आला मला गुरांचा, म्हणजे कशी सांभाळू तेच कळेना मला. इतके प्रॉब्लेम एक झालं की एक येतात ना लयच. मग आतापर्यंत वाहाडं टाकलं होतं, आत्ता वाहाडं टाकलं गुरांना. मग ते गुरं वाहाडं काय करतात, त्यांना कुट्टीची सवय, अर्ध शेणात अर्ध खातात, अर्ध खाली सांडतात, असे प्रॉब्लेम होतात. पण परत आता डुकरांची व्यवस्था केली मी शर्यतीतून आल्या, परत अंधार पडेपर्यंत शेतातच होतो, डुकरांची व्यवस्था केली. एकदम मका लोळून गेली सगळी. परत थोडीफार आहे त्याला ते डुकरं त्रास द्यायला लागले, मकाला आणि भुईमुगाला. तर त्याच्यामुळे परत डुकरांची व्यवस्था केली. तर तुम्हाला आता झोप आली, रात्री पण लाईट नव्हती, गरमीने झोप चालली नाही व्यवस्थित. मग त्याच्यामुळं चला आता झोपी जातो. परत आता ती मोरी गाय व्यायला झाली, ती विकायची होती. पप्पांनी मी मागच्या 2-3 दिवसात लक्ष करून दिलं, पप्पांनी काय मनावरच घेतलं नाही तिला विकायचं, म्हणजे जास्त लक्ष करून. आता ती बहुतेक आज रात्री वेईल असं वाटतंय. मग ती पण विकायची राहिली, म्हटलं तेवढीच एक जर्सी गाय कमी होईल. पण ती पण आता विल्यानंतर तर विकायला नाही जमणार, कारण की किंमत मग विल्यानंतर जरा कमी येते. चला बघू आता काय होते. चला आता गुड नाईट, मी झोपतोच बरं, मला आता लय थकवा आलाय, कारण की आजचा दिवस ना शांतच गेला. तर चला गुड नाईट. आणि हे बघा इकडे स्लॅबवर सगळं अंधार आहे, तिकडं दूर लाईट दिसते ना, तर अर्ध्या गावात लाईट आहे आणि अर्ध्या गावाचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि इकडं वस्तीवर पण लाईट आहे. आपल्या वस्तीवरची लाईट आपल्या शेडमध्ये येते, पण शेडमधून घरात पण घेता येते. पण आता संध्याकाळी ना, तर अंधारात नको झाटायचं, म्हणजे मीच आता कंटाळा करतोय. नाही तर आपलं गुरांचं शेड आहे ना, तर तिथपर्यंत आपल्या एका कुट्टी मिशीनसाठी सिंगल फेज लाईट आली. फक्त तिथून इथं 25 फूटच लाईट घ्यायची, वायर वगैरे सगळं आहे. पण मला आता कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे आता राहू दे, मी तर आलो स्लॅबवर झोपायला. तर चला आता गुड नाईट. आजचा दिवस सगळं शांतच गेला आणि व्हिडिओ तर आता लय मोठा झाला आहे. हा पेज 5 मिनिटाचा आणि तो 20 मिनिटाचा. आणि आधीच ना त्या मैदानात बैल बघायला फिरून माझ्या तांगड्या दुखायला लागल्यात. आता त्या मोरी गायसाठी मला रात्रीचं 2-3 वेळेस उठ नाही, म्हणजे आता ऑलरेडी झोपायला 11 वाजलेत. परत त्या गायसाठी मला दीड 2 तासाला 2-3 वेळेस उठणंच आहे सकाळपर्यंत. जाऊ दे आता, काय करायला सांगता.